बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। पेपरमध्ये वाचलं, बाबा मला मारलं म्हणत दिल्लीला गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला। दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही अशी टीकाही ठाकरेंनी केली। सत्ताधारी आता एकमेकांच्या नसा आवळतायत, एकमेकांचे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये सध्या लुटालूट चाललेली आहे। गेले 3-4 वर्ष महापालिकेत बाप कोण कळत नाही असं ठाकरे म्हणाले। एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारींचा पाढा वाचला। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे, महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत, तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहांनी शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मूळ निर्णय अमित शहा घेतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचं टोळी युद्ध सुरू असल्याचंही सपकाळ म्हणाले। शीतल तेजवानी आज पुन्हा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झाल्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्या जबाब नोंदवणार आहेत। महत्त्वाच्या कागदपत्रांचीही तपासणी होणार आहे। माधवी खंडाळकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। माधवी खंडाळकर यांना 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं। मूळच्या सांगलीमधील एका विद्यार्थ्यानं दिल्लीत आत्महत्या केली। 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शिक्षकांच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललंय। आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्यानं सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आलाय। विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतप्त पालकांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं। आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शौर्याचे वडील प्रदीप पाटील यांनी केली। स्मशानभूमीत चुटकी वाजवून अघोरी पूजा करणाऱ्या कोल्हापुरातील भोंदूबाबाच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकला। अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप या भोंदूबाबावर आहे। दरम्यान हा भोंदूबाबा फरार आहे, त्याचा कोल्हापूर पोलीस शोध घेत आहेत। अर्जावर आक्षेप घेतल्यानं उमेदवाराला शिवीगाळ करून घरासमोर धुडगूस घातल्याचा प्रकार बीडच्या माजलगावात घडला। या घटनेनंतर 15 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्हाद कलौती यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यासाठी आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतला होता। या निवडीनंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावला। भाजप पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुंट्याला बांधलेला आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। विरोधी उमेदवाराला दमदाटी केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला। बुलढाण्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या उमेदवारानं अर्ज भरलाय। पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अर्ज भरण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल काकडेला उमेदवारी देण्यात आली आहे। पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विशाल काकडेवर आहे। सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बंडखोरी केली आहे आणि भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केलंय। बीडच्या माजलगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकाच घरातील 3 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय। त्यामुळे घराणेशाहीचा वरचष्मा पाहायला मिळतोय। नगराध्यक्षपदासाठी सहाल चाऊस यांच्या सुनेला तिकीट दिलंय, तर सहाल चाऊस आणि त्यांच्या लहान्या भावाला नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। सावंतवाडीमध्ये नितेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांच्यासह 20 नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला। सावंतवाडीतील प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेतलं आणि भाजपचे सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा दावाही केला।
भंडाऱ्यातील तुमसर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सागर गभणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या समोरही कार्यकर्त्यांनी सागर गभणे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या। दोंडाईचा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपनं अजून काही नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। विरोधकांची मनधरणी करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे। या ठिकाणी नगराध्यक्षपदी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आई तथा भाजपच्या उमेदवार नयन कुंवर रावल या समोर उमेदवार नसल्यानं बिनविरोध निवडून आल्या। वेंगुर्ल्यातील नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपनं माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना उमेदवारी घोषित केली आहे। दिलीप गिरप यांच्यासमोर शिंदे सेनेचे नागेश गावडे, युबीटीचे संदेश निकम आणि काँग्रेसचे विलास गावडे यांचं तगडं आव्हान आहे। हिंगोलीमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमची फक्त लिखित युती होती। शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या लोकांनी मला एकही मत दिलं नाही, असा धक्कादायक खुलासा हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय। त्याचबरोबर आता हिंगोली नगर परिषदेमध्ये भाजपची थेट लढत युबीटी शिवसेनेसोबत होणार आहे। नंदुरबार नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी गणपती मंदिरात पूजा अर्चा करून प्रचाराचा शुभारंभ केला। नंदुरबार नगर परिषदेमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातच काट्याची टक्कर आहे। कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सासू सून आमने सामने आल्यात। भाजप, शिवसेना आणि आरपीआय युतीच्या उमेदवार डॉ. स्वाती लाड या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या, तर त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि युबीटीच्या कर्जत विकास आघाडीच्या पुष्पा दगडे यांचा सामना आहे। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेमध्ये महायुतीमधील भाजप, शिंदे सेना एकत्र आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बाहेर ठेवण्यात आले, त्यामुळे त्यांनी आपले नगरसेवक पदाचे 16 उमेदवार स्वतंत्र रिंगणात उतरवले, तर इतर 4 ठिकाणी महायुती फिसकटली आहे। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील उमेदवार फुटू नये म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना स्थानिक नेत्यांनी सहलीला नेल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान उमेदवार स्वतः हजर राहिल्याशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असं पत्र काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलंय। नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे शिवसेना उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी घरोघरी भेट देत प्रचार सुरू केलाय। याआधी केलेली विकास कामं आणि जनतेचा विश्वास या जोरावर पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास रघुवंशींनी व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आले, मात्र सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानं अजय पसारी यांची उमेदवारी कायम आहे। भुसावळच्या वरण गावात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काही मुद्द्यांवरून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना विरोध केला होता, त्याचा बदला म्हणून आता पालिका निवडणुकीमध्ये माझी आणि सहकाऱ्यांची उमेदवारी कापल्याचा आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला। वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, मात्र अपक्ष लढणाऱ्या उमेदवारांना 26 नोव्हेंबरला चिन्ह मिळणार असल्यानं प्रत्यक्षात फक्त 5 दिवस अपक्ष उमेदवारांना चिन्हाचा प्रचार करता येणार आहे, त्यामुळे मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय। माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ठोंबरेंना 3 आपत्ती असल्याचा आक्षेप घेतला होता, मात्र निवडणूक विभागानं हा आक्षेप फेटाळत अर्ज वैध ठरल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली आहे। लोणावळ्यामध्ये भाजप कोर कमिटीनं राष्ट्रवादीचा युती प्रस्ताव नाकारत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। यानंतर भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला दमदार सुरुवात केली। यंदाच्या लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये तिरंगी लढत निश्चित झाली आहे। अमरावतीमधील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये 2 जागा आमने-सामने आल्यात। भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे या काँग्रेसतर्फे रिंगणात उतरल्या। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे आणि शिवसेना युबीटी जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे गेली आहे।
मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रामध्ये 50-50 फॉर्म्युलाची मागणी करण्यात आली आहे। माहीम, वरळी, शेवडी, भांडूप, विक्रोळी, मागाठाणे इथं निम्म्या जागा मागितल्या जाणार आहेत। मनोज जरांगेंनी अंगरक्षकांना सोबत येण्यास नकार दिला। जरांगेंनी पोलीस अधीक्षकांना सुरक्षा काढून घेण्यासाठी अर्जही केलाय। तर तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलवत नाही, आता तुम्हाला नाकी नऊ आणणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। रत्नागिरीमधल्या महायुतीच्या मेळाव्यात सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करण्यात आलं। कोकणातला एक सहकारी मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र पदाच्या अध्यक्षपदावर बसलाय असं सामंत म्हणाले। निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कार्यकर्ते फोडण्याची सुरुवात भंडाऱ्यातील शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केल्याचा आरोप भाजप नेते परिणय फुकेंनी केला। त्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त करू नये असा टोला फुकेंनी लगावला। ज्या लोकांनी तुम्हाला मंत्री केलं त्यांच्या प्रश्नांना किंमत द्या असं म्हणत उन्मेष पाटलांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला। तुमच्या पापाचा घडा जेव्हा भरेल तेव्हा तुम्हाला पळताभुई थोडी होईल अशी टीका उन्मेष पाटलांनी केली। फक्त पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेलं आहे। जमीन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्र विकला जातोय, राज्याची तिजोरी लुटली जाते असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत संघर्ष टोकाला गेलाय। माजी महासचिव मुजीब पठाण यांनी सुनील केदार यांची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे। बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीमध्ये पंचा गोठवल्यामुळे काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी तक्रार केली। भाजपचे माजी नगरसेवक महेश सुक्रमानी यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलं। भाजप पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी महेश सुक्रमानी यांच्या फोटोला काळं फासत रोष व्यक्त केला, कारण हे सर्व कार्यकर्ते नाराज झाले होते। आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडबळ गावातील सोलाटमळा परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सीसीटीव्हीमध्ये कैद होतोय। रोज रात्री हा बिबट्या परिसरातील कुत्र्यांवर हल्ले करतो, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोपरगावच्या कोळपेवाडी, माहेगाव, देशमुख परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात यश आलं। नागरिकांच्या मागणीनंतर वन विभाग तात्काळ परिसरामध्ये पिंजरा वन विभागानं लावलेला होता आणि जेरबंद केलेल्या बिबट्याला राहुरी वन कार्यालयामध्ये पाठवलं जाणार आहे। नाशिकच्या मोरेमळा परिसरामध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। बिबट्या जेरबंद झाल्यानं मोरेमळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजी महाराजांच्या वस्तुसंग्रहालयाची दयनीय अवस्था झाली आहे। वस्तुसंग्रहालयाला वाळवी लागलेली आहे। शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। वस्तुसंग्रहालयाच्या दुरुस्तीची मागणी शिवप्रेमींनी केली। त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।